मित्रांनो, सध्या मराठी रंगभूमीवर नवनवीन नाटकांची रेलचेल पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वीच यामध्ये लग्नपंचमी हे नवकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर ही पहिल्यांदाच रंगभूमीवर आली. तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक देखील झालं. परंतु आता अमृताने रंगपंचमी या नाटकाला निरोप दिला आहे. या नाटकात आता ती अभिनेत्री म्हणून दिसणार नाही, परंतु या नाटकाची निर्मिती मात्र ती करणार आहे. या नाटकातील स्वप्नील जोशी आणि तिच्या जोडीला प्रेक्षकाने अक्षरशः डोक्यावर बसवलं. नाटकाचं लेखन मधुगंधा कुलकर्णी, तर या नाटकाचं दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलंय. आता काही दिवसातच हे नाटक 100 प्रयोगाकडे जाणार आहे. लवकरच शतक महोत्सवी प्रयोग करून तुर्तात अमृता हा प्रवास थांबवणार असून नव्या प्रोजेक्टकडे ती वाटचाल करणार आहे. ती लवकरच श्री रामभूमी आणि चिरंजीवी हनुमान या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असणार आहे. त्यामुळे नाटकातून काही काळ अमृताने ब्रेक घेतला आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, नाटक करायचं हे माझं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण झाले. निपुण मधुगंधा, स्वप्नील आणि सुधीर अभ्यंकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा होता. त्यांच्याबरोबर या नाटकाची निर्माती म्हणून काम करता आलं याचा विशेष आनंद आहे. हे नाटक म्हणजे एक कल्पना होती, स्वतःला दिलेलं वचन होतं आणि ते पूर्ण करता आलं याचं समाधान आहे. या प्रवासात हाऊसफुल प्रयोग करत आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या, नाटकाला आपलंसं करणाऱ्या प्रेक्षकांचं आभार. प्रत्येक सुंदर प्रवासाला एक अल्पविराम असतो. पुढच्या वाटचालीसाठी मी उत्सुक आहे. रंगभूमीने मला प्रेम, आठवणी, आत्मविश्वास आणि प्रेक्षकांचे एक अतूट नातं दिलं आहे. त्यासाठी मी कायम ऋणी राहीन. दरम्यान अमृताच्या जागेवर या नाटकामध्ये आता विदुला चौगुले ही अमृताची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता अमृताप्रमाणे विदुलाला प्रेक्षक किती आत्मसात करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.